पाणी आहे तिकडं. नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिबाबर ब्लॉग मध्ये. आणि मी भक्ती. तर आज आहे वसुबारस. वसुबारसची छान अशी पूजा ते केलेली आहे. नंदबाईंनी रांगोळी ती काढलेली. गाय तर आपल्याकडे आता सध्या नाही, तर देवघरात जे गाय वासरू आहे त्याचीच पूजा केली आम्ही. आणि आता आम्ही बनवतोय चकली. तर चकलीचं हे बघा, इथं नंदबाई का चाळून घेत आहेत. तर पूर्ण व्हिडिओ चकलीची रेसिपी मी डिटेलमध्ये दाखवणार आहे. आम्ही कसं करतो ते. भाजणीचं तर तुम्ही बघितलंच आहे. तर चला चकली बनवायला सुरुवात करूया. तर अगोदर इथं चाळून घेत आहेत चकलीचं भाजणीचं पीठ जे आहे ना आपलं चकली बनवायचं. आणि मोठ्या भुगण्यामध्ये परत हे सगळे तिखट मीठ मिक्स करणार आहे. चकलीचं पीठ मळते आता. तर सगळं भुगण्यामध्ये छान असं चाळून घेतलंय. आणि इथं सगळं साहित्य ओवा, ही चकली मसाला 1 पॉकेट, लाल तिखट घेतलेला आहे, हळद आणि चवीनुसार मीठ हे अगोदर मिक्स करून घेते. आणि पाव किलो तीळ एक पांढरे स्वच्छ करून घेतलेले. मिक्स करून घेते पूर्ण सगळं अगोदर. भुगण्यामध्येच मळते म्हणजे सगळं एकसारखं हो म्हणून. पाणी अगोदरच घ्यायचं, तांब्याला कधी घ्यायचं. चकली बनवते का? आवडते ना तुला? कशी बनते मग चकली? चांगली, छान बनते. छान बनवू. एवढं सगळे चकली बनवली. कशी झाली? अजून टेस्ट नाही केली. दिसायला छान कशी झाली? छान पालाची खाली. करण्यासोबत सोबत डायरेक्ट इथं तळणं पण चालू आहे. मोठ्या कढईमध्ये तेल ठेवलंय भरपूर प्रमाणात. आत बच्च्याचं काम चालू आहे, भरून द्यायचं. शेगडी पाशी गरम होते लई. तसं नको धुरू बाळा. आणि तेलाच्या जोळी नको, खालूनच देत जा मला. कशी झाली टेस्ट? शेगडीवरती इथं बनवत आहे पाटावरती आणि शेगडीवरती तळत आहे. आत्तू आणि समर्थ दोघं मिळून भरून देत आहेत मला शेवगा.
2 कढया ठेवल्या, एकावर लवकर तळेना म्हणून. आणि आता दुसरी कर. एकदम छान अशा चकल्या आपल्या बनलेल्या आहेत बघा. एकदम कुरकुरीत बनवलेल्या आहेत आणि जास्त दिवस टिकतात सुद्धा अशा बनवलेल्या चकल्या भाजणीच्या. आणि ह्यामध्ये जे तुम्हाला हे थोड्याशा करपलेल्या दिसतात तर ह्या समर्थाने बनवलेल्या आहेत आणि थोड्याशा नाजूक. काय चकली खाल्ली का तू? चकली खायचंय? आत्तूबाई इथं बसते. कशी झाली सांगा. असं राहिलंय ते आमचं आता बनवायचं इथं चाललेलं आहे. थोडं 5-10 मिनिट आम्ही आराम केला आणि मग परत आता आणखीन लागलोय बनवायला. 2 वर ठेवल्यामुळे ना लवकर तळायला का उरकतंय त्याच्यावर पण आणि गॅसवरती पण. भागामध्ये आज गवळणी करतात पण आमच्याकडे उद्यापासून गवळणी असतात. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पारंपरिक पद्धतीने गवळणी बघायला भेटतील. धनतेरस पासून गवळणी करतात पाडव्यापर्यंत 5 दिवस. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 हां बरोबर. धनतेरस परत ही रविवारी 1, सोमवार, मंगळवार आणि बुधवार 5 दिवस गवळणी. कशी झाली चकली टेस्टला समज? चांगली. आवडली का? किती वाजता चालू केलं आपण? 12:30ला का 11:30ला का? नाही 10. कितीला केलं? 12:12 केलं. 2:45 वाजले. अजून आमचं चालूच आहे. पण 12ला केलं नव्हतं, 9ला केलं. 3 वाजले अजून चालूच आहे. मध्ये थांबलो होता मी अर्धा तास. मधली खाऊची सुट्टी झाली आमची. ननंद भाऊजाईची. खा तेलकट खा. औषध पाजायला ये म्हणलं की नाही. आता तेल चांगलं तापले. लोकांच्या मोटरी बंद झाल्या काय?